नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण लेक्चर नंबर 9 बघतोय आणि या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 कशाचा तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा बघतोय। या आधीची जर लिंक तुम्हाला बघायची असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे ते आज बघणार आहे। तर चला पहिला प्रॉब्लेम्स घेऊया आपण। तर प्रॅक्टिस सेट 1.5 मधला फर्स्ट प्रॉब्लेम आपला two numbers differ by 3, the sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the number आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे। आता क्वेश्चन्स रीड केला तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर एक तर स्मॉलर नंबर आहे आणि दुसरा आहे आपला ग्रेटर नंबर आहे। म्हणजेच बघा गिवन देताना आपल्याला काय दिलेलं आहे, तर लेट द ग्रेटर नंबर x घेतलेला आहे and स्मॉलर नंबर विल बी y घेतलेले आहे। ठीक आहे, तर आता बघा इथे आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, तर टू नंबर्स डिफर बाय 3 असं सांगितलेलं आहे त्यांनी। म्हणजे डिफर म्हणजे काय, तर डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर येणार आहे ते किती दिलेलं आहे त्यांनी 3 दिलेलं आहे। म्हणजे फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट कंडिशन काय आपली, तर ग्रेटर नंबर काय आपला x आहे मायनस स्मॉलर नंबर काय आहे तर y आहे आणि ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करून डिफर बाय 3 म्हणजे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर येणारा आन्सर आहे ते आपलं 3 आहे। ठीक आहे, म्हणजे हे इक्वेशन नंबर काय मिळालेलं आपल्याला, फर्स्ट इक्वेशन मिळालेले आहे। आता आपल्याला काय करायचंय तर सेकंड इक्वेशन मिळवायचं। सेकंड इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द सम ऑफ, सम म्हणजेच काय असतं तर ऍडिशन। ठीक आहे, तर इथं आपण परत दुसरी कंडिशन लिहिणार आहे, सेकंड कंडिशन। आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितले, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर। ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय असणार आहे, स्मॉलर नंबर काय होता आपला y होता, त्याचे ट्वाइस, ट्वाइस म्हणजे काय येणार आहे, ट्वाइस स्मॉलर नंबर काय असणार आहे, ट्वाइस मीन्स 2y असणार आहे। त्याच पद्धतीने बघा अँड थ्राइस द ग्रेटेस्ट नंबर, थ्राइस, थ्राइस म्हणजे काय तर 3 म्हणजे त्याला 3 नी गुणणे, ट्वाइस म्हणजे 2 नी गुणणे। तर तसंच बघा थ्राइस द ग्रेटेस्ट नंबर म्हणजेच काय असणार आहे आपलं 3x, कारण नंबर काय मोठा नंबर आपला x आहे आणि थ्राइस द नंबर म्हणजे काय असणार आहे 3x। आता गिवन कंडिशन काय सांगितलेली आपल्याला, तर काय सांगितलेलं बघा 3x + 2y सम ऑफ द नंबर्स म्हणजे सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड द थ्राइस द ग्रेटेस्ट नंबर इज 19। म्हणजे जर ग्रेटेस्ट नंबरला 3 नी मल्टिप्लाय केलं आणि स्मॉलेस्ट नंबरला 2 नी मल्टिप्लाय केलं आणि त्या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला जे आन्सर मिळतं ते किती दिलेले आहे त्यांनी 19 दिलेले आहे, इज 19। ठीक आहे, म्हणजे हे आपले इक्वेशन नंबर काय झालेले आहे 2 झालेले आहे। आता बघा फर्स्ट आणि सेकंड जर इक्वेशन कंपेअर केलं तर यामध्ये y चा कोएफिशियंट किती आहे तर 1 आहे आणि यामध्ये y चा कोएफिशियंट किती आहे 2 आहे। तर ते आपण काय करणार आहे, इक्वेशन 1 ला काय करणार आहे बघा, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार होईल, 2x - 2y = 3 × 6 म्हणजे 2 × 1 2x झालेलं, 2 × y मीन्स 2y झालेलं आहे, 3 × 2 किती झालेले 6। हे इक्वेशन नंबर काय आलेले आपले तर 3 आलेले। आता यामध्ये बघा +y आणि -y म्हणजे +2y आणि -2y दिलेले आहे। एखाचं साइन प्लस आणि दुसऱ्याचं जर मायनस असेल तर अशा वेळेला आपण काय करतो तर ऍडिशन करतो। म्हणजेच आपण काय करणार आहे, ऍडिंग इक्वेशन 2 and 3 म्हणजेच इक्वेशन काय होतं बघा आपलं, तर 3x + 2y = 19 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं तर 2x - 2y = 6 होते। आता ऍडिशन करतोय त्यामुळे चिन्हांचे जे खालचे चिन्ह आहेत ते चेंज होणार नाहीत, ऍज इट इज तेच राहणार आहेत। इथे बघा 3 + 2 म्हणजे 5x आलेले आहेत अँड +2y - 2y गेट कॅन्सल झालेले आहे। 9 + 6 म्हणजे 5 कॅरी ओव्हर 1 आणि हे 25 आलेले आहे। म्हणजेच x = 25/5 झालेले आहेत, का तर डिवाइड मध्ये गेलेला आहे 5 म्हणजेच x = 5 × 5 = 25। आडवा भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर बघा x = 5 आलं म्हणजेच काय करणार, x = 5 पुट इन 1। आता 1 इक्वेशन काय होतं बघा,
तर आपलं होतं x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 होतं. आता x ची व्हॅल्यू किती आहे तर 5 आहे, म्हणून ही 5 इथे सबस्टिट्यूट केले, मायनस वाय इज इक्वल्स टू 3. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल्स टू 3 मायनस 5 प्लस 5 होते, अपोजिट साईडला गेल्यावर मायनस 5 झाले, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू मायनस वाय इज इक्वल्स टू -2. आता बोथ साईडला मायनस साईन होतं, त्यामुळं मायनस मायनस गेट कॅन्सल होतं, कारण -1 हा जो कोइफिशियंट होता तिकडे गेला डिवाइड होईल, आणि -2 डिवायडेड बाय -1 म्हणजेच आन्सर काय असणार आहे आपलं, y इज इक्वल्स टू 2 असणार आहे. Therefore, the numbers are 5 and 2. सेकंड क्वेश्चन बघतोय, कंप्लीट द फॉलोइंग. आता कंप्लीट द फॉलोइंग म्हणजे काय, तर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, आणि चार्ट जो आहे तो चार्ट वाईज, म्हणजे जसे तुम्हाला एरोज दिलेले त्या एरोज वाईज ते काय करायचे, चार्ट सॉल्व्ह करत जायचे. आणि ही जी एक्सरसाइज आहे, ह्या एक्सरसाइज मधले तुम्हाला 4 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कारण हा जो टॉपिक आहे म्हणजे जो वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते खरंच इम्पॉर्टंट आहेत. आणि हा जो क्वेश्चन आहे आता आपण बघतोय तो क्वेश्चन आपल्याला 4 मार्कसाठी विचारू शकतात एक्झामला, बोर्ड एक्झामला. तर बघा आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला, आय एम अ रेक्टँगल. आता इथे आपल्याला काय सांगितले, तर रेक्टँगल, मी रेक्टँगल आहे असं सांगितले, पण आता रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात ते तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे. ठीक आहे, त्या प्रॉपर्टीज यूज करून आपण इक्वेशन्स तयार करणार आहे. सेकंड चार्ट मध्ये दिलेलं आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, म्हणजे आपल्याला फर्स्ट आपण इक्वेशन तयार करणार, देन काय करणार आपण एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. पुढे काय सांगितलेलं आहे, फाइंड माय पेरिमीटर अँड द एरिया, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर साइड फाइंड करून घ्यायला लागतील, आणि साइड फाइंड करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. तर कसं करायचं ते आपण बघतोय. फर्स्ट बघा, तर रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात, इन रेक्टँगल काय असं, तर अपोजिट साइड्स आर इक्वल. म्हणजेच बघा आता अपोजिट साइड कुठल्या कुठल्या तिथं, तर 2x प्लस वाय प्लस 8 ही एक साइड आहे, आणि दुसरी आपली 4x मायनस वाय आहे. म्हणजेच इथे बघा 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल्स टू 4x मायनस वाय, म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या काय असतात, इक्वल असतात. म्हणून आपण काय घेणार आहे, तर दोन्ही साइड आपण काय घेतलेले आहेत, तर इक्वल घेतलेले आहेत. ठीक आहे, आता इथं बघा हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर हे 8 ऍज इट इज इथंच राहतील, हे 4x हे प्लस 2x होतं ते इथं आल्यानंतर -2x झाले, हे मायनस वाय तसेच असणार आहेत, इकडचे जे प्लस वाय होते ते इकडे आल्यानंतर मायनस झालेले आहेत. म्हणजेच इक्वेशन काय तयार होईल बघा, 4x मायनस 2x म्हणजे 2x आलेलं आहे इथं, आणि मायनस मायनस प्लस होतं, आणि साइन काय येतं तर -2y येईल, आणि इज इक्वल्स टू 8. आता हे आपले एक इक्वेशन तयार झालेले. आता एक ऑब्झर्वेशन केलं तर ह्या इक्वेशन मध्ये 2 च्या टेबल मधले सगळे नंबर्स आहेत, म्हणजेच आपण काय करू शकतो, डिवाइड बाय 2 केलं तर पुढे जाऊन आपल्याला काय होईल, सोपं होईल. डिवाइड बाय 2 केलं तर इक्वेशन काय होईल बघा, x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 4 जा 8 म्हणून येईल, म्हणजे इक्वेशन नंबर काय झालेला आपल्याला 1 मिळालेले. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, सेकंड इक्वेशन तयार करणार आहे. आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 2y इज इक्वल्स टू x प्लस 4, म्हणजेच ही आपली ब्रेडथ आहे, आणि ब्रेडथ ही इक्वल असती, म्हणजेच 2y इज इक्वल्स टू x प्लस 4 आलेले आहे. आता हे जे x होतं ते इकडे आल्यानंतर काय होतील बघा, प्लस होतील, सॉरी हे जे प्लस x होते इकडे आल्यानंतर काय होतील आपले -x प्लस 2y इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर काय आलेला आपल्याला 2 आलेला आहे. एक ऑब्झर्वेशन केलं तर इथं प्लस x होतं, इथं -x होतं, त्यामुळे आपण काय करू शकतो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे काय करू शकतो, तर ऍडिशन करू शकतो. म्हणजेच काय करणार आहे, ऍडिंग 1 and 2. इथं बघा x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 होतं, आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं -x प्लस 2y इज इक्वल्स टू 4 होते. आता इथं ऍडिशन केल्यामुळे खालचे साइन चेंज होणार नाहीयेत, त्यामुळे ते तसेच राहतील. म्हणजे प्लस एक्स आणि हे -x गेट कॅन्सल झाले, प्लस 2y मायनस वाय म्हणजेच काय राहिले, y राहिले. आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मधील चिन्हांचे नियम, म्हणजे बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम किंवा गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या. तर इथं बघा y आले, आणि इथं किती आलेले आहेत आपले 8 आलेले. ठीक आहे, म्हणजे y किती आलेले आहे आपला 8 आलेले. आता आपल्याला काय करायचंय, तर y इज इक्वल्स टू 8 पुट इन 1 केले तर बघा फर्स्ट इक्वेशन होतं आपलं x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 होते, म्हणजेच x मायनस 8 इज इक्वल्स टू 4, म्हणजेच x इज इक्वल्स टू 4 प्लस 8 म्हणजेच काय झाले 12.
म्हणजेच हा जो दुसरा चार्ट होता तोही आपण कंप्लीट केलेला आहे. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे 12 मिळाली आणि वाय ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 8 मिळाली. आता जर थर्ड चार्ट आपल्याला कंप्लीट करायचे असेल तर आपल्याला त्यासाठी काय करायला लागेल तर साईड फाइंड करून घ्याव्या लागतील. ठीक आहे, म्हणून आपण फर्स्ट काय करणार आहे बघा तर साईड म्हणजेच लेंथ इज इक्वल्स टू काय होतं बघा इथं 4x मायनस वाय होते. म्हणजेच 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती निघाली होती आपली तर एक्स ची व्हॅल्यू 12 निघाली होती म्हणून इथं आपले 12 येतील मायनस वाय ची व्हॅल्यू किती होती आपली तर 8 होती. म्हणून येताना इथं काय बघा 12 4 जा 48 मायनस 8 म्हणजेच लेंथ किती आलेली आपली तर 40 आलेली आहे. आता आपल्याला ब्रेड्थ फाइंड करायची आणि ब्रेड्थ इज इक्वल्स टू इथं बघा एक तर 2y घेऊ शकतो किंवा x प्लस 4 घेऊ शकतो. जर आपण 2y घेतले 2 इंटू वाय तर बघा 2 इंटू वाय ची व्हॅल्यू किती होती आपली तर 8 होती. म्हणजेच 8 2 जा किती आलेले आहेत आपले 16 आलेले आहेत. आता आपल्याला काय फाइंड करायचंय तर पेरिमीटर फाइंड करायचे. म्हणजेच देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. आता फॉर्म्युलेज कसे तयार करायचे त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जेणेकरून फॉर्म्युलेज लक्षात ठेवायला सोपे जातात. तर बघा इथं आपल्याला 2 आहे हे 2 तसेच राहतील. लेंथ किती होती आपली तर 40 होती प्लस ब्रेड्थ किती होती आपली तर 60 होती. म्हणजेच 2 इंटू का तर ब्रॅकेट इंटू ऍडिशन आहे आणि इथं आपण बॉडोमॉसचा रूल यूज करणार आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहे आणि देन मल्टिप्लिकेशन करणार आहे. बॉडोमॉसचा रूल कसा यूज करायचा त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा इथं 6 आले इथं आले 5. आता 56 2 जा म्हणजे 6 2 जा 12 5 2 जा 10 प्लस 1 11 112 युनिट्स का तर पेरिमीटर आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं तर एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजेच देअरफॉर एरिया इज इक्वल्स टू काय असतं आपलं तर लेंथ इंटू ब्रेड्थ असतं. आता लेंथ किती आहे आपली तर 40 आहे ब्रेड्थ किती आहे आपली तर 16 आहे. आता बघा 16 4 जा 64 आलेले आहेत आणि हे 0 म्हणजे 640 स्क्वेअर युनिट हा आपला काय झालेला आहे एरिया आलेला आहे. म्हणजेच देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल्स टू किती आलं होतं 112 युनिट्स आणि एरिया इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला तर 640 स्क्वेअर युनिट्स. हे होतं आपलं सेकंड. थर्ड वन क्वेश्चन बघतोय आपण आणि थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं बघा द सम ऑफ द फादर्स एज म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे फादर्स एज एक दिलेलं आहे आपल्याला अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे सन एक दिलेलं आहे. म्हणजे आता फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे बघा म्हणजे घेताना आपल्याला काय करायला लागेल लेट फादर्स एज काय असणार आहे एक्स घेतलं आणि सन्स एज काय असणार आहे आपलं तर वाय असणार आहे. ठीक आहे, आता देताना फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे फर्स्ट कंडिशन काय सांगितलेलं सम ऑफ म्हणजे काय तर ऍडिशन. कशाची ऍडिशन करायची आपल्याला तर फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस मीन्स डबल कशाच्या तर सनच्या एजचा डबल. म्हणजेच इक्वेशन काय होईल बघा फादर्स एज एक्स राहणार आहे आपलं प्लस सन्स एज किती आपल्याला 2y दिलेलं आहे इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे त्यांनी तर 70 दिलेलं आहे. म्हणजेच इज इक्वल्स टू 70 नंबर 1 आलेलं आहे. ठीक आहे, दुसरे इक्वेशन काय सांगितलेलं आहे बघा सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे गिवन आपल्याला तर वी डबल द एज ऑफ द फादर. डबल मीन्स परत एकदा मल्टिप्लाय बाय 2 कशाच्या तर फादर्स एज काय आहे आपलं तर 2x दिलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा फादर्स एज if to the age of his son the sum is 95. म्हणजे परत एकदा आपल्याला काय सांगितले जे डबल ऑफ द फादर्स एज आहे ते सनच्या एज मध्ये ऍड केलं तर आपल्याला किती दिलेलं आहे तर 95 दिलेलं आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे आणि फाइंड काय करायचं आहे तर फाइंड देअर प्रेझेंट एज आणि प्रेझेंट एज काय होते आपले एक्स आणि वाय होते. ठीक आहे, आता फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा x प्लस 2y इज इक्वल्स टू 70 आणि सेकंड इक्वेशन मध्ये 2x प्लस y इज इक्वल्स टू 95 आहे. कंपेअरिंग केलं तर बघा इथं x चा कोएफिशियंट 1 आहे इथं 2 आहे इथं y चा 2 आहे इथं 1 आहे. त्यामुळे एक तर ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय 2 करू शकतो. म्हणजे इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय होईल आपले तर 2x प्लस 2 2 जा 4y इज इक्वल्स टू 7 2 जा 14 आणि हा 0 नंबर 3 आलेला आहे. आता इथं बघा प्लस 2x आणि प्लस 2x आहे म्हणजे ज्या वेळेला साइन सेम येतात त्यावेळेला आपण काय करतो तर सबस्ट्रॅक्शन्स करतो.
सबस्ट्रॅक्ट काय करणार आहे तर इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. आता इक्वेशन 2 होतं आपलं 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 95 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 2x प्लस 4y इज इक्वल्स टू 140. आता आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहे. सबस्ट्रॅक्शन करताना साइन चेंज होतात हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. त्यामुळे बघा ह्याचं जे साइन आहे ते मायनस 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 का तर प्रत्येक टर्म ही काय होती आपली पॉझिटिव्ह होती त्यामुळे प्रत्येक टर्म ही काय झालेली आहे मायनस झालेली आहे. आता इथे बघा 2 - 2 म्हणजे +2x - 2x हे कॅन्सल झालेले आहेत. इथं बघा y - 4y म्हणजेच इथे येताना काय येणार आहे -3y येणार आहे कारण प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन असतं म्हणून इज इक्वल्स टू 140 - 95 करायचे म्हणजे इथं 5 आले इथं 10 झाले इथं किती झाले 4 झाले आणि इथं परत किती येणार आहे आपले तर 0 येणार आहे म्हणजे 45 आले पण बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे इथं आन्सरला किती येणार आहे आपलं मायनस साइन येणार आहे. आता हा जो y होता तो इथंच राहील इथं -45 आपण हा -3y होता 3 होता तो इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये गेला. परत एकदा आडव्या पद्धतीचा भागाकार 3 ने डिवाइड होतं का तर 4 + 5 9 होतं तर होतं 3 ने डिवाइड म्हणजेच बघा 3 1 जा 3 1 राहिले 3 5 जा 15 म्हणून y इज इक्वल्स टू 15 आलेले आहेत. का तर दोघांचे साइन मायनस होते त्यामुळे येणाऱ्या आन्सरला काय आलेलं आहे आपलं पॉझिटिव्ह साइन आलेलं आहे. आता ही y ची व्हॅल्यू होती y इज इक्वल्स टू 15 पुट इन 1. आता 1 इक्वेशन नंबर काय होतं बघा तर x प्लस 2y इज इक्वल्स टू 70 होतं. आता इथं y ची व्हॅल्यू 15 होते ती इथं y सबस्टिट्यूट करणार आहे म्हणजे x × 15 इज इक्वल्स टू 17 म्हणजेच x प्लस 15 2 चा किती आलेले 30 इज इक्वल्स टू 70. देअरफॉर x इज इक्वल्स टू 70 - 30 म्हणजेच किती आलेले आहेत आपले 40 आलेले आहेत. देअरफॉर फादर्स एज काय असणार आहे इज इक्वल्स टू किती होते आपले 40 आणि जे सन्स एज आहे ते किती असणार आहे आपले सन्स एज हा काय असणार आहे 50 इयर्स. फोर्थ क्वेश्चन बघतोय आपण आणि फोर्थ क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं बघा द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे इथे आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या टर्म्स दिलेले आहेत. देअरफॉर लेट आपण घेताना काय करणार आहे लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज काय असणार आहे x घेणार आहे अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन काय असणार आहे आपला y असणार आहे. ठीक आहे. आता पहिली कंडिशन काय सांगितलेली आहे बघा द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन्स काय आपला तर फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे तर y इज इक्वल्स टू 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचा तो काय आहे तर डबल आहे आणि प्लस काय 4 नी जास्त आहे म्हणजेच इथं काय येणार आहे आपले 2x + 4 येणार आहे म्हणजेच आपली इक्वेशन्स काय तयार होईल बघा हा जो +2x होता इकडे आल्यानंतर काय होईल -2x होईल प्लस y इज इक्वल्स टू 4 म्हणजे इक्वेशन नंबर काय आलेला आपल्याला फर्स्ट इक्वेशन नंबर आलेलं. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे तर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटर हा काय होतो तर 12 टाइम्स ऑफ इट्स न्यूमरेटर होतो बट कधी इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6 म्हणजे सेकंड कंडिशन आपली न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6 म्हणजेच काय होईल बघा तर न्यूमरेटर काय असणार आहे आपला न्यूमरेटर काय आपला x आहे म्हणजेच x - 6 होईल अँड डिनॉमिनेटर काय असणार आहे आपला y - 6. आता कंडिशन काय आहे आपली गिव्हन कंडिशन काय आहे तर गिव्हन कंडिशन नुसार जर घेतलं तर सेकंड कंडिशन काय होईल बघा तर डिनॉमिनेटर बिकेम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे डिनॉमिनेटर काय आपला तर y - 6 इज इक्वल्स टू 12 टाइम्स म्हणजे 12 टाइम्स ऑफ रिड्यूस केल्यानंतर जो न्यूमरेटर होईल त्याच्या 12 टाइम्स आहे म्हणजे आता आपलं हे इक्वेशन काय करायला लागेल सॉल्व्ह करून घ्यायला लागेल त्यासाठी आपल्याला हे 12 नी आतमध्ये ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करायला लागेल म्हणजेच बघा y - 6 हे तसंच राहतील 12 × x मीन्स काय आलेलं तिथं 12x येतील आणि -12 6 किती होतात तर 72 होतात
आता आपल्याला काय करायचंय बघा, लाईक टर्म्स एका साईडला करायचे आहेत. म्हणजेच काय करायचंय, तर हा जो y होता तो इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच हा 72 मायनस होता, इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे, प्लस झालेलं आहे. हे 12x मायनस वाय म्हणजेच 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 72 मधून 6 गेले तर इथं किती राहिले बघा, 6 राहिले. कॅरी ओव्हर दिले म्हणजे 66 राहिलेले आहेत. म्हणजेच इक्वेशन नंबर किती आलेले आपला, 2 आलेले. ठीक आहे. आता बघा इथं होतं प्लस आणि इथं मायनस वाय आहे, त्यामुळे आपण काय करणार आहे, तर ऍडिंग करणार आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजेच काय होईल बघा, पहिलं इक्वेशन होतं आपलं -2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आणि दुसरं इक्वेशन होतं आपलं 12x मायनस वाय इज इक्वल्स टू 66. ऍडिशन केली आहे त्यामुळे खालचे साइन चेंज होणार नाही आहेत आपले. आता 12 मधून 2 गेले म्हणजेच किती राहिले आपले, 10x राहिले. इथे प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल झालेले आहेत. इथे बघा 6 + 4 10 कॅरी ओव्हर 70 आलेले आहेत. म्हणजेच x इज इक्वल्स टू 70/10 म्हणजेच किती आलेले आहेत, 7. x इज इक्वल्स टू 7 इक्वेशन 1 मध्ये करणार आहे. पुट इन 1. आता इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर -2x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 हे इक्वेशन नंबर 1 होतं. x ची व्हॅल्यू किती होती आपली, 7 होती, ती इथं सबस्टिट्यूट केली. म्हणजे -2 × 7 प्लस वाय इज इक्वल्स टू 4 म्हणून y इज इक्वल्स टू 4 प्लस झालेले आहेत इकडे आल्यानंतर म्हणजेच किती आले आहेत, 18. म्हणजेच y इज इक्वल्स टू किती आले, 18 आले आणि x इज इक्वल्स टू 7 होते. देअरफॉर द फ्रॅक्शन इज काय असणार आहे बघा, फ्रॅक्शन्स मध्ये न्यूमरेटर हा आपला काय होता, x होता आणि हा काय होता, y होता. म्हणजे x/y इज इक्वल्स टू काय असणार आहे, 7/18 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय आपण. फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय आपण आणि फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B असं सांगितलेलं आहे. म्हणजेच फर्स्ट आपण काय करणार आहे, लेट बॉक्स A काय कन्सिडर किती असणार आहेत आपले, x असणार आहेत आणि बॉक्स B म्हणजेच काय असणार आहे आपले, y असणार आहे. ठीक आहे. आर टू बी द प्लेस इन द ट्रक हॅव्हिंग द कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. म्हणजे कॅपॅसिटी किती आहे ट्रकची आपली, 10 टन आहे. तर व्हॅन कधी, तर 150 बॉक्सेस ऑफ A म्हणजे फर्स्ट कंडिशन बघा, व्हॅन काय सांगितलंय, 150 बॉक्सेस ऑफ A म्हणजेच काय असणार आहे, 150x. कारण A चे बॉक्स काय होते, x होते आणि 150 बॉक्सेसची कॅपॅसिटी किती आहे, तर 150x झाली. दुसरं काय सांगितलेलं आहे बघा, तर 100 टाइप्स ऑफ B म्हणजे दुसरं असणार आहे 100 बॉक्सेस ऑफ B म्हणजेच काय असणार आहे, 100y असणार आहे. देअरफॉर गिव्हन कंडिशन काय असणार आहे आपली, तर फर्स्ट कंडिशन काय असणार आहे बघा, 150x प्लस 100y इज इक्वल्स टू 10 टन सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा प्रत्येक टर्म मध्ये 10 आहे म्हणजे 0 0 0 आहे, त्यामुळे प्रत्येक टर्म्सला काय होईल, 10 ने डिवाइड होईल आणि डिवाइड बाय 10 केलं तर काय होईल बघा, डिवाइड बाय 10. देअरफॉर इथं आपले 15x प्लस 10y इज इक्वल्स टू 1 नंबर 1 इक्वेशन आलेले आहे. त्याच पद्धतीने सेकंड कंडिशन आपली काय सांगितलेली आहे बघा, इट वेट ऑफ द 10 टन्स 260 बॉक्सेस ऑफ A म्हणजे काय असणार आहे, 260 बॉक्सेस ऑफ A म्हणजे सेकंड कंडिशन बघतोय आपण. 260 ऑफ x प्लस काय सांगितलेलं आहे, स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप ऑफ B म्हणजे 40y इज इक्वल्स टू किती दिलं होतं, 10 दिलं होतं. आता इथं परत एकदा बघा प्रत्येक टर्म मध्ये 0 आहे त्यामुळे ह्या इक्वेशनला आपण डिवाइड बाय काय करू शकतो, तर डिवाइड बाय 10 केले तर इथं किती येईल बघा, 26x प्लस 4y इज इक्वल्स टू 1 नंबर 2 आलेले आहेत. आता जर कंपॅरिझन केलं तर या इक्वेशन मध्ये बघा 15x प्लस 10y इज इक्वल्स टू 1 आलेलं आहे आणि इथं बघा 26x प्लस 4y इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले, 1 आलेले आहेत. आता इथं बघा फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन जर कंपेअर केलं तर इथं बघा 10 आहे आणि इथं किती आहे आपले, तर 4y आहे आणि या दोघांचा जर एलसीएम काढला तर एलसीएम किती येणार आहे बघा, तर दोघांच्या टेबलमध्ये 20 येतं, 4च्या टेबलमध्ये पण 20 येतं आणि 10च्या टेबलमध्ये पण 20 येतं. म्हणजे इक्वेशन 1 ला काय करणार आहे आपण, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय काय करणार आहे, 2 केले तर इथं बघा 15 2 किती आलेले आहेत आपले, 30x प्लस
10 2 जा 20 y इज इक्वल्स टू 2 1 जा 2 म्हणजे इक्वेशन नंबर 3 आलं. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे तर इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण तर 4 5 जा 20 येतात त्यामुळे इथं 5 घेणार. आता एलसीएम कसा काढायचा म्हणाल तर एलसीएम कसा काढायचा त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या. तर आता बघा इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5 दिलेलं आहे तर इक्वेशन 5 केले तर 5 6 जा 33 आले आणि 5 2 जा 10 प्लस 3 म्हणजेच 13 आलेले आहेत 130x आलेले आहेत प्लस 5 4 जा किती होतात तर 20y येतात इज इक्वल्स टू 5 1 जा 5 म्हणजे इक्वेशन नंबर 4 आलेले आहेत. आता इथे बघा प्लस आणि इथे पण प्लस आहे त्यामुळे आपण हे दोन्ही इक्वेशन काय करणार आहे तर सबस्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजेच बघा सबस्ट्रॅक्ट 3 and 4 तर इथे बघा 30x प्लस 20y इज इक्वल्स टू 2 आलेले आहे आणि इथं किती आलेले आहे आपले 130x प्लस 20y इज इक्वल्स टू 5 आलेले. पण आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे त्यामुळे साइन्स काय होणार आहेत आपले चेंज होणार आहेत म्हणजे मायनस होणार आहेत. आता इथे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर बघा 130 मधून 30 गेले म्हणजे किती राहिले आपले 100 राहिले पण बिगेस्ट नंबरचं साइन आहे त्यामुळे मायनस साइन येणार आहे इथं आणि इथं हा एक्स कोएफिशियंट तसंच राहणार आहे. इथं प्लस 20y मायनस 20y गेट कॅन्सल झालेले आहे. इथं 5 मायनस 2 म्हणजे 3 आलेले आहे पण बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन असेल. आणि इथं बघा x इज इक्वल्स टू -3 अपॉन -100 म्हणजे 3 अपॉन काय आलेले आहेत आपले 100 आलेले आहेत म्हणजे देअरफॉर x इज इक्वल्स टू 3 अपॉन काय आलेले आपले 100 आहेत म्हणजे x इज इक्वल्स टू 3 अपॉन 100 हे काय करणार आहे पुट इन काय करू शकतो बघा आपण तर इक्वेशन 1 2 3 4 5 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. इक्वेशन नंबर 1 काय होतं आपलं तर इक्वेशन नंबर 1 काय आहे बघा तर 15x प्लस 10y इज इक्वल्स टू 1 होतं. म्हणून आता इथं काय करणार आहे आपण 15 इंटू 3 अपॉन 100 प्लस 10y इज इक्वल्स टू 1. आता इथं 15 3 जा किती होतात 45 अपॉन 100 आलेले आहेत प्लस 10y इज इक्वल्स टू 1 होते म्हणून 10y इज इक्वल्स टू 1 मायनस 45 अपॉन 100. डिनॉमिनेटर कसा सेम करायचा किंवा फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा 100 वरचा 100 आलेले आहेत मायनस 45 अपॉन 100 म्हणजेच इथे किती आले बघा 10y इज इक्वल्स टू हे 5 इथे कॅरी ओव्हर आलेलं 5 10 मधनं 5 गेले 5 राहिले 55 अपॉन 100 आलेले आहेत. आता हा 10 मल्टिप्लाइडला होता इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल म्हणजेच y इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं 55 अपॉन 1000 येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचंय हे आन्सर जे आलेले आहेत ते आपले टन्स मध्ये आलेले आहेत आणि आपल्याला वेट ऑफ द टाइप ऑफ इच बॉक्सचे वेट फाइंड करायचे आहेत. म्हणजेच आपण एका बॉक्सचं वेट जर फाइंड करायला गेलं तर x इज इक्वल्स टू किती आलं होतं बघा 3 अपॉन 100 आलं होतं म्हणून मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण 1000 करणार आहे कारण 1 टन इज इक्वल्स टू 1000 kg असतात. आता इथं बघा ह्या 2 झिरोजला इथले 2 झिरोज गेट कॅन्सल झालेले आहेत म्हणजे x जो होता म्हणजे ए बॉक्स त्यामध्ये किती आहे 30 kg आणि दुसरा y होता त्याचंही काढलं तर इथं बघा 55 अपॉन 1000 इंटू 1000 केले तर 1000 गेट कॅन्सल आणि y इज इक्वल्स टू 55 आणि हा बॉक्स आपला होता बी बॉक्स. क्वेश्चन काय दिलेले बघा आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे फर्स्ट कंडिशनच आपल्याला अशी दिलेली आहे की बसनी आणि एरोप्लेननी जे ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे तर 1900 किलोमीटर दिलेलं आहे. म्हणजेच आपण सुरुवात जसं क्वेश्चन ज्यावेळेला वर्ड प्रॉब्लेम्स आपण सोडवत जातो त्यावेळेला काय करायचं असतं की क्वेश्चन्स रीड करताना एक फुल स्टॉप पर्यंत क्वेश्चन रीड करायचा त्याच्या सेंटेन्सचं मिनिंग लावायचं आणि त्याच्यानुसार आपण काय करायचं इक्वेशन तयार करायचं आणि मग दुसरं इक्वेशन म्हणजे दुसरं सेंटेन्स रीड करायचं आणि त्याच्यावरून दुसरं सेंटेन्स मीन्स दुसरे इक्वेशन्स तयार करायचे आपण. आता इथं बघा आता आपण जे फर्स्ट क्वेश्चन वाचलेलं म्हणजे फर्स्ट सेंटेन्स वाचलेलं आहे त्यावरून तर एक लक्षात आलेलं आहे बघा तर बाय बस काय हे केलेलं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आपण काय घेतलो x किलोमीटर घेतले आणि बाय
एरोप्लेननी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेले आहे ते आपण काय घेतलेलं आहे, y किलोमीटर घेतलेले आहे. ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन जी दिलेली आहे, फर्स्ट कंडिशन म्हणजेच काय असणार आहे आपली फर्स्ट कंडिशन, तर टोटल जे ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे आपलं 1900 आहे किलोमीटर. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय असणार आहे, बाय बस आणि बाय प्लेननी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे किती आलेलं आहे आपल्याला, टोटल डिस्टन्स आलेले. म्हणजे ही आपल्याला काय आलेली फर्स्ट कंडिशन आलेली आहे. आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे बघा, बस ट्रॅव्हल्स विथ द ॲव्हरेज स्पीड इज अ 60 किलोमीटर. बसचं ट्रॅव्हल स्पीड किती आहे तुमचं 60 किलोमीटर दिलेलं आहे आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज किती आलेलं आहे 700 किलोमीटर दिलेले आहे. आता इथं बघा, देअरफॉर गिव्हन मध्ये काय सांगितलेलं आहे, गिव्हन काय सांगितलेलं आहे, तर टाइम इज इक्वल्स टू काय असतं आपलं, तर डिस्टन्स अपॉन स्पीड दिलेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर जे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलेलं होतं ते काय होतं आपलं x होतं आणि जे स्पीड होतं ते किती होतं 60 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजेच आपली जी सेकंड कंडिशन असणार आहे, सेकंड कंडिशन काय असणार आहे बघा, तर डिस्टन्स काय होतं x, ते ट्रॅव्हल कितीने केलं होतं 60 किलोमीटर पर आवर होतं. म्हणजे x/60 प्लस जे दुसरं दिलेलं काय होतं बघा, तर एरोप्लेनचं 700 किलोमीटर म्हणजे y/700 होते. इज इक्वल्स टू इट टेक्स किती टाइम लागलेला आहे त्यासाठी, म्हणजे टी किती दिलेलं आहे 5 आवर्स आहे. म्हणजे इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं, तर इथं 5 असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, तर डिनॉमिनेटर सेम करून घेतलेले आहेत आणि डिनॉमिनेटर सेम करताना या 700 इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजेच इथं बघा 700x प्लस 60y इज इक्वल्स टू, आता हे दोघांची मल्टिप्लिकेशन करून येणारी टर्म काय असणार आहे आपली इथं डिनॉमिनेटर मध्ये असणार आहे, इज इक्वल्स टू 5 होतं. ठीक आहे. तर ते सॉल्व्ह केलं तर बघा हे 700x प्लस 60y इज इक्वल्स टू 5 इंटू 6 7 किती होतात, तर 42 होतात आणि इथं 3 झिरोज आहेत म्हणून याला 3 झिरोज लावलेले आहेत. आता इथे बघा 700x प्लस 60y इज इक्वल्स टू 5 2 जा 10 कॅरी ओव्हर, 5 4 जा 20, 20 प्लस 1 21 आलेले आहेत आणि हे 3 झिरोज ऍज इट इज लावलेले. ठीक आहे. आता या टेबल मध्ये बघा, तर 60, आता यामध्ये बघा प्रत्येक युनिट प्लेसला 0 आहे त्यामुळे 20 नी पण डिवाइड होऊ शकतं. म्हणून मी काय केलं, डिवाइड बाय 20 केले ईच टर्म. इथं बघा 700/20x प्लस 60/20y इज इक्वल्स टू 210,000/20. इथं 0 0 गेट कॅन्सल, इथं 0 0 गेट कॅन्सल, इथं 0 0 कॅन्सल. आता आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची लिंक दिलेली आहे ती बघून घ्या. इथं डिवाइड केलं तर इथं 35x येतील प्लस 2 3 जा म्हणून 3y येतील, 2 1 जा परत 0 डिवाइड होत नाही, 2 5 जा आणि इथं किती आलेले आहेत परत 0 आणि 0 आलेले आहेत. म्हणजे नंबर किती आलेले आपलं, तर थर्ड इक्वेशन आलेलं आहे किंवा हा फर्स्ट सेकंड इक्वेशनच आपण लिहिलेलं आहे त्यामुळे इथं आपण सेकंड इक्वेशनच लिहूया. आता आपल्याला काय करायचंय, तर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कम्पेअर केलं तर इथं बघा इथं 3y आहे, इथं काहीच नाहीये म्हणजे 1y आहे. म्हणजे इक्वेशन 1 ला काय करणार आहे आपण, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजेच इथं काय होईल बघा आपले, तर 3x प्लस 3y इज इक्वल्स टू, आता इथं बघा 19 3 जा 57 आणि याच्या 2 झिरोज म्हणजे नंबर 3 आलेले आहे. आता इथं प्लस आहे इथं प्लस आहे म्हणजे आपण काय करणार आहे, तर सबस्ट्रॅक्ट 2 and 3 म्हणजेच बघा 35x प्लस 3y इज इक्वल्स टू 10500 आणि खालचं इक्वेशन होतं 3x प्लस 3y इज इक्वल्स टू 5700. म्हणजे सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे खालचे साइन्स परत एकदा काय होतील, मायनस होतील. आता इथं बघा 35 मधून 3 गेले म्हणजे 32 राहिलेले आहेत x प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल झालेले आहेत. हे तर 0 आले, हे 0 आले, 15 मधून 7 गेले 8 आले, ह्याचे 1 आले, 10 मधून परत 6 गेले म्हणजे 4 आले म्हणून इथं 4800/32 आलेले आहेत. आता जर स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करत गेला तरी चालेल किंवा 32 ने डिवाइड केला तरी चालेल. इथं आपण 16 ने डिवाइड करूया, 16 2 32, 16 3 48 आणि 0 0 म्हणजे परत एकदा 2 नी भाग घालवला तर बे के बे, बे पंचे 10 आणि बे शून्य 0 आलेले आहेत. म्हणजेच x बरोबर किती आलेले आहेत, तर 150 किलोमीटर आलेले आहेत. आणि आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय त्यामध्ये असं विचारलंय, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस, आणि बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपलं काय होतं, x होतं. म्हणजेच विशालने जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे ते आपलं किती असणार आहे, तर 150 किलोमीटर असणार आहे बाय बस, 150 किलोमीटर.
व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपला लेसनही संपलेला आहे, प्रॅक्टिस सेटही संपलेला आहे. व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या नवीन लेसनला. थँक्यू.